नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अखेर चेहरा मिळाला. होय, महाविकास आघाडी किंवा आपण इंडिया आघाडी म्हणूयात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये इंडिया आघाडी. खरं तर आता ही इंडिया आघाडी तशा अर्थाने राहिलेलीच नाहीये. नितीश कुमार बाजूला झालेत, ममता बॅनर्जी आता बाजूला झाल्यासारखं आहे, आप देखील बाजूला झाल्यागतच आहे. आणि तरी देखील सगळं काही आलबेल आहे अशा बातम्या सांगण्यात पुढाकार घेता येत नाही ते, की आम्ही लढणारच आहोत, आम्ही एकत्रच आहोत, आम्हाला कसंही करून नरेंद्र मोदीला हरवायचंय, भाजपाला यावेळी तडीपार करायचंय असं राहुल गांधी भाषणात सांगत असतात. यावेळी तडीपार होणार. राहुल गांधी मग त्यांचे चहेते किंवा त्यांचे दिवाने म्हणूयात आपण, जे महाराष्ट्रातले काही पक्ष आहेत, काही नेते आहेत, ते देखील म्हणत असतात. आणि राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता अतिशय वेगाने महाराष्ट्रात पुढे सरकते आहे. आणि जशी जशी न्याययात्रा पुढे सरकेल तसे तसे चमत्कार होतील. एक लोकमतचा मी सर्वे बघितला. त्यांनी विचारलं होतं की राहुल गांधींच्या या यात्रेचा महाराष्ट्रात फायदा होईल काय, तर 80% लोकांनी हो उत्तर दिलं होतं. फरक पडेल काय, होय. 80% लोकांनी होय म्हणजे काय, काँग्रेसच्या सीट वाढतील. तर आता अशा महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला म्हणूयात आपण, पंतप्रधान पदाचा चेहराच नाही, नरेंद्र मोदी नेहमीच टीका करतात. होय, त्यांचं नेहमीच म्हणणं असतं की तुमच्याकडे चेहरा तरी दाखवा नरेंद्र मोदी यांना. आणि खरंय, नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा किंवा त्यांच्या इतका काम करणारा, त्यांच्या इतका देशभक्त, त्यांच्या इतका प्रामाणिक चेहरा तुमच्याकडे आहे काय? सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक आहेत इंडिया आघाडीचे. आणि हा चेहरा कोण कोण कोण, या चेहऱ्याहून अनेक चेहरे उतरले, चेहरे खराब झाले अनेकांचे. राहुल गांधींचं नाव याला पसंत नाही, याचं नाव राहुल गांधींना पसंत नाही. मग खरगे यांचं नाव आलं. आणि संजय राऊतांनी तर सांगून देखील टाकलं की आता या रेसमध्ये उद्धव ठाकरे आणि खरगे उरले. म्हणजे खरगे जरी बाजूला केले तर उद्धव ठाकरे पंतप्रधान. पण नाही, उद्धव ठाकरे त्यागी आहेत. त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्रीपद सुद्धा शरद पवारांनी सांगितलं म्हणून मी त्यावेळेस स्वीकारलं होतं, शरद पवारांच्या विनंतीवरून. आणि बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची, की ते मुख्यमंत्रीपद महाविकास आघाडीचं मी केवळ त्यांना दिलेल्या शब्दाखातर, कोणता शब्द होता, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री या शब्दाखातर स्वीकारलं होतं. आणि त्यांनी तडफदारपणे शिवसेना फुटल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी बहुमत सिद्ध होण्याची वाट बघितली आणि त्यांनी सिद्ध केलं की मी कुठल्याही रेसमध्ये नाही. होय, पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये संजय राऊतांनी त्यांना पोहोचवलं होतं किंवा त्यांचा चेहरा आहे असं सांगितलं होतं. तर अशा महाविकास आघाडीला खरोखर चेहरा पंतप्रधान पदाचा मिळाला आहे काय? होय, मी सांगेन होय, मिळालाय. आणि नुकतंच त्यांचं नाव समोर येतंय. अजून मीडियानी फारसा गाजावाजा केलेला नाही त्याचा, मात्र सर्वसामान्यांपर्यंत ते नाव पोचतंय. आपल्या भाषणातून उल्लेख झालाय तसा. होय, प्रत्यक्ष तो जो चेहरा आहे महाविकास आघाडीचा, तो भारतीय जनता पार्टीमधला चेहरा आहे बरं का. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये एकसे एक नग आहेत, हिरे आहेत आपण असं म्हणूयात. आणि आपल्या भाषणाचं चातुर्य, वाक्चातुर्य ज्याला म्हणूयात आपण, त्यांचं काम, त्यांचा कामाचा धडाका असा प्रचंड असतो. तर असे नितीन गडकरी यांना आता दुसऱ्यांदा पण ऑफर दिली. कालच्या सभेत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे जे म्हटलं त्याग केलाय त्यांनी मुख्यमंत्री पदाचा, आणि पंतप्रधान पदात देखील त्यांना मोह नाहीये. मात्र इंडिया आघाडीचं भलं व्हावं म्हणून त्यांना एक चेहरा सापडलाय आणि तो चेहरा इंडिया आघाडीचा बनेल अशी आशा आहे. अर्थात नितीन गडकरींना सांगितलंय की आमच्या पक्षात आम्ही तुम्हाला निवडून आणू शकतील नक्कीच. उद्धव ठाकरेंची ताकद तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्र म्हणजे माझा महाराष्ट्र ते नेहमी म्हणतात, माझा शेतकरी, माझा महाराष्ट्र, माझा आदिवासी. महाराष्ट्र त्यांचाच आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जर नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंना होकार दिला तर महाराष्ट्र दिल्लीपर्यंत धडक मारू शकतो. काल त्यांनी आवाहन केलंय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तुम्ही आमच्या पक्षात या, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठं मंत्रिपद देऊ. मोठं मंत्रिपद म्हणजे काय? होय, पंतप्रधान पदच. पंतप्रधान पदाची ऑफर आहे म्हणजे चेहरा सापडला. इंडिया आघाडीला एकदाचा पंतप्रधान पदाचा चेहरा सापडलेला आहे. आणि नितीन गडकरी यांना त्यांनी निवडलेलं आहे. त्यांना त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये तो चेहरा मिळणं कठीणच आहे. तो मिळालाच नाहीये. आणि शेवटी भारतीय जनता पार्टीतलाच चेहरा निवडलेला आहे नितीन गडकरी.
अर्थात नितीन गडकरी, मी जस्ट कल्पना करतो की अशा वेळी त्यांना किती आनंदाचं भरता आला असेल, त्यांना आनंदाश्रू आवरले नसतील. विचार करतो मी, होय, त्यांना किती आनंद वाटला असेल की बाप रे, माझी किती किंमत करतायत. अख्खा विरोधी पक्ष माझ्याकडे आस लावून बसलाय आणि मला पंतप्रधान बनवणार आहेत. आनंदाश्रू असतील, हसले असतील खूप, पण ते गप्प आहेत. आणि गप्प आहे त्याचा अर्थ माहितीये, खरं तर नितीन गडकरींनी पूर्वीच सांगितलेलं आहे, कारण ही चर्चा पूर्वीपासूनची आहे. नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये विसंवाद आहे, यांच्यात पटत नाही, किंवा नितीन गडकरी नाराज आहेत. मध्यंतरी खरगेंनी एक क्लिप चालवली होती, जुनी क्लिप, काँग्रेस सरकार असताना टीका करतानाची क्लिप, आणि ती क्लिप आता चालवली. त्याच्यावर नितीन गडकरी नोटीस देखील पाठवली आहे, ही चुकीची आहे, मानहानी प्रकारची. आणि त्यांनी नोटीस पाठवली की असं माझ्या परवानगीशिवाय करता. जुन्या सरकारवर कुठले नाव न घेता केलेली टीका अशा पद्धतीने दाखवत होते त्या व्हिडिओत. असं वाटत होतं की ते विद्यमान सरकारवर टीका करतायत, मोदींवर टीका करतायत. अहो, कामाचा धडाका नितीन गडकरींचा हात पकडूच शकत नाही कोणी. भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. आज भारतीय जनता पार्टीची 400 पारची घोषणा केलेली आहे, ती नितीन गडकरींचा फार मोठा वाटा आहे. विकास 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 कहा है विकास, असं जे नेहमीच इंडिया आघाडीचे लोक म्हणत असतात, तर तो विकास रस्त्याने चालताना लोकांना दिसतोय. होय, प्रशस्त मोठे रस्ते, स्वच्छ सुंदर रस्ते, सगळ्यात पुढाकार नितीन गडकरींचा आहे. आणि अशा नितीन गडकरींना चेहरा बनवणं हे खरं तर त्यांच्यासाठी भाग्याचं आहे. पण नितीन गडकरी हसले असतील, आनंदाश्रू आले असतील. आणि नितीन गडकरींनी पूर्वी जाहीर केलंय की मी कुठेही जाणार नाही. ते कट्टर संघाचे कार्यकर्ते आहेत, संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आणि ते असे काही पंतप्रधान पद, मोठं मंत्रीपद, अहो, नितीन गडकरींचा प्रचंड सन्मान आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. केवळ त्यांचं नाव पहिल्या आधी जाहीर झालं नाही, अर्थात महाराष्ट्रातल्या नेत्याची नावं आलीच नव्हती. आणि म्हणून तुम्ही सुतावून स्वर्ग गाठताय. आणि सगळेच इंडिया आघाडीचे नेते, अगदी नितीन गडकरी आता नाराज आहेत आणि आपल्याकडे येणारच आहेत. पंतप्रधान पदाचा चेहरा सापडला की नाही? उगाच टीका करता तुम्ही, चेहरा नाही, चेहरा नाही. चेहरा सापडलाय, पण तो चेहरा तुमच्याकडे येईल का? तो चेहरा, आपला चेहरा तुम्हाला वापरू द्यायला तयार होईल का? याचा तर विचार केलाच पाहिजे. पण काय नाही, राजकारणामध्ये आवाहन करणं भाग असतं, एकमेकांना निमंत्रण देणं भाग असतं. आणि ते निमंत्रण देण्याचं काम सुरू आहे. नितीन गडकरींचं छान मनोरंजन होत असेल आणि म्हणून ते गप्प आहेत. अजून कोण कोण काय बोलतं याकडे त्यांचं लक्ष असेल. आणि माझी आशा आहे की नितीन गडकरी एखाद्या छान खरमरीत भाषणातून, एखाद्या सभेतल्या खरमरीत भाषणातून नाव न घेता नक्कीच उत्तर देणार आहेत इंडिया आघाडीला. नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.